काम करूयात आपण. व्हिडिओ हा आपला परत एकदा रेकॉर्ड करतोय आपण 10वी साठी तुमच्या कार्बन कंपाऊंडचा. आणि कालच्या लेक्चरला आपण जे शिकलो ते आज एक शॉर्ट मध्ये 2 ते 3 मिनिटात रिवाइज करतोय. आपण काल ज्या काही ट्रिक्स बघितल्या त्या ट्रिक्स नुसार बाळांनो तुम्ही अल्डिहाइड कसं ओळखणार, जर शेवटी काय आलं CHO, ऍसिड कसं ओळखणार COOH, एस्टर मध्ये काय करणार H काढून फक्त काय टाकायचं आहे R म्हणजे COOR. कीटोन मध्ये काय करणार फक्त दोन्हीकडे R आणि मध्ये CO. अल्कोहोल कसं तयार होणार रे, वरती फक्त ऍसिडचा हार्ट आणि श्वास रिमूव्ह केल्यावर काय होणार OH राहतो माहिती आहे ना, ROH अल्कोहोल. बरोबर आहे का. आता याच्यामध्ये इथर कसं बनणार, त्याच H ला R ने रिप्लेस करा एथर. हॅलो, हॅलो मध्ये कोण लावतो आपण क्लोरीन ब्रोमीन आयोडीन फ्लोरीन. आणि अमाइन मध्ये कोण लावतो आपण NH2. असे फंक्शनल ग्रुप आपण शिकलोय की नाही. यातलं बोर्डाला 100% मॉलिक्युलर फॉर्म्युले स्ट्रक्चर कॉमन नेम आयुपेक नेम हे करून जायचं. जेवढं मी दिलंय तेवढ्यातलं बोर्डाला येणार म्हणजे येणारच. कळलं का. त्यामुळे ते कालचं वहीतलं व्यवस्थित बघून जायचं. त्याचे हे शॉर्ट ट्रिक्स आहेत. त्याच्यानंतर CH2 युनिट ओळखणं. डबल बॉन्डला कधीही लक्षात ठेवा CH2 युनिट एक आहे 2 आहेत असं म्हणायचं नाही. डबल बॉन्ड जर डबल बॉन्डेड CH2 दोन जोडलेले असतील तर तिथं CH2 युनिट्स विचारले तर 0 उत्तर द्यायचं. काय द्यायचं उत्तर 0. इथं CH2 युनिट किती आहेत 0. बरोबर का. इथं CH2 युनिट बघा इथे एकच CH2 ह्यात तयार होते बरोबर, म्हणजे इथं CH2 युनिट 1 आहे. इथं CH2 युनिट किती आहेत रे 2 आहेत. आणि इथं CH2 युनिट 3 आहेत. लक्षात आलं का. डबल बॉन्डला कुठेही धक्का लावलेला नाही. आलं लक्षात, समजलं का. असेच कॉन्सेप्ट आपले प्रत्येकाला पाठवा आणि आपले व्हिडिओ सगळ्यांना कळू द्या ज्याच्यामध्ये बोर्डाला येणारे क्वेश्चन्स तुम्हाला सोप्या भाषेत कळतील. समजलं का. आणि शेअर करायला विसरायचं नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.